कारण पाऊस यायला लागला आणि चड्डी घातली ना तसा डायरेक्ट थंडी वाजायला लागली. त्यामुळे असा मूड चेंज झाला आमचा. त्या इंग्लिश पिक्चरमध्ये माणसं कापतात त्याच्यात. काय बघतोय? हा पहिलं काय करू सगळं. ओलं खोबरं आहे, ते घे थोडंसं, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या. एकदम असं. वा. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. 2 दिवसापूर्वीच म्हणजे मंडेला खेडमध्ये आलो होतो आणि त्यानंतर 2 दिवस कंटिन्यू व्हिडिओज शूट आहेत आमच्या. म्हणजे चांगल्या कॉन्टेंटवाले व्हिडिओ शूट केलेत, प्रॉपर मेसेज देणाऱ्या, समाज प्रबोधनसारखे असे व्हिडिओ आहेत. तुम्ही आपल्या शॉर्ट्स चॅनलवर चेक करू शकता. त्यामुळे आता चाललो आहे आपण जामगेमध्ये, म्हणजे मंदार मोरेच्या गावाला. तर तिथे एक मस्त मंदिर आहे. 2-3 वेळा मी तिथे गेलो आहे, तो मंदिर शूट केलं आहे. त्यानंतर तिथेच मागे एक धबधबा आहे, त्या धबधब्यावर आपण चाललो आहे. एन्जॉय करूया तिकडे आणि पुन्हा अंधार पडायच्या आधी ना इथेच खेडमध्ये कर्टेलमध्ये यायचं आहे. तर आता निघतो आहे, गाडी वगैरे काल इकडेच एक शूट केली रात्री व्हिडिओ, आणि उद्या पुन्हा मुंबईला चाललो आहे. त्यामुळे थोडंसं एन्जॉय पण करून जाऊ, कारण हा संकेत एवढा लांबून आला आहे मुंबईवरून. फक्त आम्ही व्हिडिओ शूट केला आणि गाडीवर 5 तास बसून आणलं आहे त्याला, त्यामुळे त्याचे पाय भरलेले. तर त्याला थोडा रिलॅक्स करून आणतो. काय कापायला चाललंय? काय कापायला चाललंय? त्या इंग्लिश पिक्चरमध्ये माणसं कापतात त्याच्यात. ह्याला टाकलेलं माजलेकर हॉटेलला या एकदा. माजलेकर कुठे आलं? ते मागे हॅपीच्या अलीकडे मी कमेंट केलेली, ओके पण बोललेलं मला. टाईम झाला या नक्की. पाठवून कुठे गेला म्हणून तर इथून शॉर्टकटने घुसलो. बोला भाई पुढे दिसलाय बोला म्हणतो, पटकन आलं. कधी आला काय? आले 4 दिवस झाले. हो. आता कुठे जामग्यात चाललोय. मी पण तिकडे चाललो. ओके, जामग्यात म्हणलं सकाळी. 3 मिनटं पोचायला राहिलेली आणि पाऊस एवढा जोरात यायला लागला, त्यामुळे आम्ही कपडे तर आणलेले. आता ते इथेच चेंज करतो. एक शेड आहे, त्यांना विचारूया चेंज करून देतील का म्हणून. बघतात तोंडाकडं. जरा कपडे चेंज करतोय त्याला फटाफट चेंज वगैरे केले. म्हणजे काय आता हे 2 दिवस काही कपडे धुतले नाहीत, आता हेच कपडे आपण भिजवले. जायचा प्लॅन आम्ही कॅन्सल करतोय, कारण पाऊस यायला लागला आणि चड्डी घातली ना तसा डायरेक्ट थंडी वाजायला लागली. त्यामुळे असा मूड चेंज झाला आमचा आणि फक्त 3 मिनटावर आलेलो आणि पुन्हा चाललोय. असा अचानक गडबड झाली प्लॅनमध्ये. तर रिटर्न जाताना एवढा थंडी वाजेल ना. कुठं बसू? मंचुरियन वगैरे खाल्ले आणि कमीत कमी अर्धा पाऊण तास इकडे गेलो. पाऊसच कमी होत नाही, तर थोडासा कमी झालाय, तर निघतोय पुन्हा. आयला दिवस फुकट गेला. थंडी वाजली म्हणून थंडी वाजली औषध घ्यायला जायचं. राहिला चिकन. संध्याकाळची आमची जेवायची तयारी. किती घेऊया? अर्धा किलो? पावणा किलो चिकन. पावणा किलो. छातीचा भाग नको, मांडीचा भाग. काका फ्राय करा एवढेच पीस ठेवा. निघो.
काय बोलताय? फ्राय कोण करणार आहे? तू करणार? हो, कशी टेस्ट कशी आहे याला? एक नंबर कांचन 300 रुपये किलो जातो, 200 ग्रॅम लावलाय दादा दिली की तुला. आणि आम्ही स्वतः फ्राय करणार आहे. बघूया, आज परीक्षा आहे आमची. लॉक आहे. अरे कुठं गेला? नाही, लॉक कुठं आहे? तर जाऊ जाणार कुठं? येऊ सरको आपण. मस्त एन्जॉय करून घरी आलो. मस्त धबधब्यावर एन्जॉय केला आम्ही. कुठली मजा आली तिकडे धबधब्यावर. वरती आहे का? हो, मग काय. मंदिराची इथे हो हो. किरण रेसिपीज वर तुमचं स्वागत आहे. रेसिपी आता यूट्यूबवर बघून बनवायची. थोडी बायकोची पण हेल्प घेतो कसं बनवतात. अरे 3 तासात मुसळधार पाऊस वॉर्निंग आले. आपल्याला उद्या मुंबईला पोहोचायचं आहे. तिलापी मासे घेतलेत आपण. आता हे कसं करायचं? आहेत फ्रेश आहेत, जिवंत होता मगाशी. काय बघतोय रे? अंडा टाकलं काय? अंडा नाही चल, अंडा असं थोडी असतं. चालू आहे. फायनली एवढ्या मच्छी कापून घेतल्या. आज पहिल्यांदा ही कामं केलीत. मच्छी पहिल्यांदा कापली एवढी लाईफमध्ये. आणि आज मच्छी फ्राय आणि चिकन फ्राय पहिल्यांदा करणार आहे. म्हणजे असं एकटं राहिलं की करावं लागतं. आणि आज बायकोची आठवण येते. कसं होते ते खायचं आहे. मजबूर तू नाही, आम्ही आहे. काय 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 बोलते तू? गाणं बोलत 65 म्हणतो. मला टोचला एक काटाचा झोंबायला लागला. ते काटे म्हणून कापायचे. हॅलो, हा, पहिलं काय करू? सगळं ओलं खोबरं आहे, हा ते घे थोडस. हा कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, हा. आलं. होईल लागते खारट. बरोबर. ते अद्रक लसूणची पेस्ट जास्त झाली. म्हणजे जास्त टेन्शनवाला हेच होतं रसावाला. ते व्यवस्थित झालंय. आता म्हणजे भातावर हे नाही व्यवस्थित झालं तरी भातावर रसा खाऊ शकतो. भात पण रेडी झालाय. उपाशी मरू नाही शकत. हो. आणि आता आयडिया आली नक्की रसा कसा बनवतात. एकदम साधा सोपा. नंतर हे आता झालंय. हे थोडं खारट झालंय, मीठ थोडं जास्त झालं. तरी बघूया कसं काय. मसाला पूर्ण नाही. सगळं झालं. मस्त वाटतंय आता एकदम असं. वा, आम्ही करून दाखवलं. मी मॅरिनेशन केलं, याने बनवलं. आणि हा एकटा राहून फक्त खिचडी भात खात होता. आता पुढच्या वेळी नाही खिचडी भात. एवढा वेळ नाही सगळं करायला. आणि टेस्ट पण आम्ही करून बघितली. रस्सा पण भारी झालाय, मच्छी पण चांगली झाली. त्यानंतर चिकन पण मस्त झालेलं आहे. म्हणजे नवीन माणसाने केलं असं वाटत नाही. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.